नमस्कार मित्रांनो, आजची माहिती दिव्यांग व्यक्तीसाठी आहे. मित्रांनो, दिव्यांगाचा एक सेपरेट विभाग असतो, महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळ. मित्रांनो, या महामंडळाद्वारे दिव्यांग व्यक्तींचा सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या कशा प्रकारे विकास होईल किंवा त्यांना सक्षम कशा प्रकारे बनतील यासाठी शासन यांच्या मार्फत विविध योजना राबवत असतात. मित्रांनो, त्या सर्व योजनांचा एक छोटासा भाग म्हणून शासनाने दिव्यांग व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी 50 ते 5 लाखापर्यंतचा कर्ज पुरवठा करण्याचे निश्चित केले आहे किंवा योजली आहे. मित्रांनो, या योजनाचा लाभ जर दिव्यांग व्यक्तींना घ्यायचा असेल तर त्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स लागतात, त्यासाठी अर्ज कशा प्रकारे करायचा याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक आणि आपल्या दिव्यांग बांधवांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, हे जे 5 लाख दिव्यांग व्यक्तींना व्यवसायासाठी जे कर्जाच्या स्वरूपात दिले जाणार आहे, या कर्जाचा वार्षिक व्याजदर 2 ते 6% दरम्यानचा आहे. सुरुवातीला जे 50,000 रुपये दिले जातील त्याचा व्याजदर फक्त 2% वार्षिक असणार आहे. हे महत्वाचं गोष्ट ध्यानात ठेवायची आहे की 50,000 रुपये 2% वार्षिक व्याजदराने देण्यात येणार आहे. त्यानंतर मित्रांनो, 5 लाखाचा जो कर्ज पुरवठा केला जाईल त्याला तो कर्ज 6% वार्षिक व्याजदर राहील त्याला, आणि याची परतफेड तुम्हाला 6 वर्षामध्ये करायची आहे. आणि या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला पुढील डॉक्युमेंट्स लागणार आहेत. त्यामध्ये जर दिव्यांग व्यक्तीचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र, UDID कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचे पासबुक, ना हरकत प्रमाणपत्र, वयाचा दाखला, प्रोजेक्ट रिपोर्ट आणि तो जो व्यक्ती जो व्यवसाय करणार आहे त्या व्यवसायाचा जो खरेदी किंवा काही केले असेल तर त्याचे कोटेशन, हे सर्व डॉक्युमेंट्स मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणार आहे. हे सर्व डॉक्युमेंट घेऊन अर्ज कोठे करायचा आहे, हे सर्व डॉक्युमेंट्स मित्रांनो तुम्हाला जमा करायचे आहे आणि तुम्हाला सामाजिक न्याय भवनातील जे महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळ आहे तिथे जाऊन तुम्हाला यासाठी अर्ज करायचा आहे. मित्रांनो, यामध्ये महत्वाचं काय आहे की या योजनेची आपल्याला अधिक माहिती घ्यायची, पुरेपूर माहिती कशी मिळवता येईल ती पूर्ण माहिती मिळवा. त्यानंतर तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट्स घ्या आणि या योजनेचा लाभ नक्की घ्या. मित्रांनो, ही जर माहिती आवडली असेल तर आपल्या दिव्यांग बांधवांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल. आणि मित्रांनो, आपला व्हिडिओ शेअर नक्की करा. धन्यवाद.